हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच. तर 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. तर तुम्ही इथं पाहू शकता नाउन्स, वर्ब्स, ॲडजेक्टिव्स, ॲडवर्ब्स, प्रिपोजिशन, प्रोनाउन्स, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. तर तुम्ही आता पाहत आहात नाउन्स. नाउन्स म्हणजे नाव. तर एखादी वस्तू, व्यक्ती, ठिकाण किंवा कल्पनेचे नाव यास नाम असे म्हणतात. इथे एक्झाम्पल दिलेले आहे मॅक्स. मॅक्स हे एका व्यक्तीचे नाव आहे. कॅट, कॅट मांजराचे नाव आहे. वर्ड्स, वर्ड्स म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजे कृती किंवा स्थिती दर्शविणारा शब्द. तर त्याचं एक्झाम्पल आहे इथं आपण पाहू शकता. एक मुलगा उड्या मारत आहे, एक पळत आहे. जम्प, जम्प म्हणजे उडी मारणे आणि रन म्हणजे धावणे. तर ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द यास ऍडजेक्टिव्ह म्हणतात. तर इथे आपण पाहू शकता टॉल, ग्रीन, प्रिटी, उंच, हिरवा किंवा सुंदर. ऍडव्हर्ब्स, ऍडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण. तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द यास ऍडव्हर्ब्स असे म्हणतात. तर क्विकली, हॅपीली, व्हेरी हे काही ऍडव्हर्ब्सचे एक्झाम्पल आहेत. त्वरेने, आनंदाने, खूप. प्रिपोजिशन्स, शब्दयोगी अव्यय. एका नामाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध दर्शविणारा शब्द यास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. इन, ऑन, बिटवीन, बिसाइड, विथ, मध्ये, वर, मध्ये, बाजूला आणि सोबत. प्रोनाउन्स, सर्वनाम. नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्यास सर्वनाम असे म्हणतात. एक्झाम्पल मी, तू, तो, ती. इथे आपण पाहू शकता ही, सी, इट. तो, ती, ते, मी, तू, आपण इत्यादी. कंजंक्शन, उभय अन्वयी अव्यय. दोन शब्द किंवा वाक्य जोडणारा शब्द यास कंजंक्शन असे म्हणतात. इथे आपण एक्झाम्पल पाहू शकता अँड, बट, येट, सो, ॲज, बिकॉज आणि पण, म्हणून, कारण. हे एक्झाम्पल आहे कंजंक्शनचे. इंटरजेक्शन, केवळ प्रयोगी अव्यय. तर आकस्मिक भावना व्यक्त करणारा शब्द म्हणजे इंटरजेक्शन किंवा केवळ प्रयोगी अवयव असे म्हणतात. तर इथे आपण एक्झाम्पल पाहू शकतो वाव, आउच, उप्स. वा, अरे रे, शाबास. तर हे झाले आपले पार्ट्स ऑफ स्पीच. तर प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.